परमधी संविधान अवमान प्रकरणामध्ये काही निष्पाप संविधान रक्षक आंदोलकांना दंगेखोर ठरवणं योग्य नाही। रात्री 8:30च्या सुमारास मला एक फोन आला की मी लॉ करणारा विद्यार्थी आहे, मी घरातून बाहेर पडलो आणि मला पोलिसांनी पकडलं। आणि त्याच्यानंतर आज सकाळी दुसरा एक कॉल आला, मी सोशल मीडियावर काम करतो, घोषणा दिल्या आणि त्या समूहामध्ये मीही उभा होतो म्हणून आम्हाला पकडलंय, मला शिक्षणाची अडचण होईल, अशा पद्धतीचं त्यांचं ते वाक्य माझ्या कानावर पडलं। आणि एकूणच या प्रकरणाची दाहकता कुठपर्यंत पोहोचली हे लक्षात आलं। भारतीय संविधान आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीची जी भूमिका मांडली त्याच्यावर आत्ता नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान व्यवस्थित चर्चा झाली। अगदी संविधान हातात घेऊन शपथा घेतल्या आल्या, संविधानाच्या मुळेच आम्ही निवडून आलो अशाही आविर्भावात काही मंडळी आपल्याला बोलताना दिसत होती। सत्ताधारी आणि विरोधकही या संदर्भामध्ये पुढाकार घेताना आपल्याला दिसून आले, परंतु संविधानाचा अपमान झाला। परभणीमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेच्या प्रतीस तडा गेला। त्या घडलेल्या विटंबना आणि अवमानाच्या प्रकरणात मात्र फक्त आंबेडकरी जनताच समोर आली। त्यामुळे आंबेडकरी कार्यकर्त्यांनीच फक्त संविधानाची काळजी करायची का, इतरांनी काही करायची नाही का, अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला समोर दिसून येते। निश्चितपणानं की आंदोलन हिंसक होती, काही सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड झाली, दंगा करायला नको होता, अशा एकूणच प्रतिक्रिया समोर आल्या। प्रसारमाध्यम आणि प्रशासनाकडूनही अशाच पद्धतीची भूमिका घेण्यात आली। गुन्हे दाखल करावे लागतील, क्रिमिनल रेकॉर्ड्स आहेत का नाही पाहावी लागतील, सर्व ज्यावेळेस पाहत असताना ही मूलभूत संविधानाचं रक्षण करण्यासाठी, संविधानाचा सन्मान करण्यासाठी रस्त्यावर आलेल्या आंदोलकाच्या बाबतीत अशा पद्धतीने हे दंगेखोर आहेत आणि जी एकूणच प्रक्रिया आहे, जे प्रतिक्रिया येतात त्या फार गंभीर स्वरूपाच्या आहेत असंच आपल्याला यामध्ये दिसून येतं। आंबेडकरी समुदाय आणि एकूणच भारतरत्न दिग्विजय नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्मितेचा विषय निर्माण झाला की या विषयावर लढण्यासाठी आंबेडकरी अनुयायी नेहमीच सज्ज असतो। आणि मग याचं काही राजकारण होतंय का, याच्या पाठीमागं कोणत्या पद्धतीची षडयंत्र करणारी वृत्ती लपलेली आहे का या समुदायानं असंच रस्त्यावर येऊन आंदोलन करत राहावं अशाच पद्धतीची भूमिका आहे का, हेही आपल्याला तपासावं लागेल। माझं या एकूणच अनुषंगानं आंबेडकरी जनतेला एक नम्र आव्हान आणि निवेदन करावंसं वाटतं। एकूणच राजकीय परिणाम दिसून येत नाही। या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या संघर्षाचं राजकारण होत असताना आणि जर अशा पद्धतीचा संविधानाचा कोण अपमान करत असेल तर त्याला रस्त्यावर उतरून तर निश्चितपणानं उत्तर दिलं जाईलच, परंतु हे उत्तर देत असताना संविधानिक मार्गावर लढाऊ असणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते, अनुयायी यांना मतपेटीतून सुद्धा त्याचं उत्तर द्यावं लागेल। संविधानाचा अपमान करणाऱ्या मंडळींना किंवा त्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी रस्त्याबरोबरची या संविधानिक मार्गाची सुद्धा आपल्याला या ठिकाणी गरज आहे। आणि ज्या पद्धतीनं रस्त्यावर भीमसागर लोटला, लोक रस्त्यावर आली, मोठ्याच्या मोठा समूह या संदर्भामध्ये उतरला, हाच पद्धतीचा समुदाय जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी लोकशाही राबवण्यासाठी मतदानाच्या रांगेमध्ये आला तर विधानसभा आणि लोकसभेमध्ये निश्चितपणाने हे लढाऊ कार्यकर्ते निश्चितपणाने पोचतील। आणि हा एकूणच सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर भीमनगरमधल्या आंबेडकरी अनुयायी संविधानाच्या रक्षासाठी रस्त्यावर उतरलेला आहे। रस्त्यावर उतरलेला निष्पाप संविधानावर आणि बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारा कार्यकर्त्याला, संविधान रक्षक असणाऱ्या कार्यकर्त्यांना ही प्रस्थापित व्यवस्था दंगेखोर आणि क्रिमिनल रेकॉर्ड आहे का हे तपासावं लागेल इथपर्यंत बोलण्याची ताकद करते। त्या पद्धतीचं कोम्बिंग ऑपरेशन करतं आणि असं जर होत असेल तर तो एक चुकीचा संकेत आपल्याला जाईल असं दिसतंय। विधानसभा निवडणुकीच्या नंतर अशा पद्धतीच्या महाराष्ट्रामध्ये घटना घडणं, मंत्रिमंडळाचा विस्तारही अजून झालेला नाही, एकूण राज्य शासनाची व्यवस्था सुरळीतपणाने अजूनही लागू झाली नाही, तोपर्यंतच अशा पद्धतीच्या घटना घडणं एक चुकीची गोष्ट आपल्याला होताना दिसून येते आणि अशा प्रवृत्तींना निश्चितपणानं ठेचावं लागेल। एकूणच प्रसारमाध्यम आणि सोशल मीडियात सुद्धा अशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्या, त्या गांभीर्यानं पाहणं आवश्यक आहे।
निश्चितपणानं अन्यायाच्या विरोधात व भारतीय संविधानाच्या सन्मानासाठी आंदोलन करणारा एक मोठा वर्ग आंबेडकरी समुदायामध्ये आहे. त्याचा अभिमानही निश्चितपणानं आपल्याला तो वाटतो. परंतु ह्या रस्त्यावरच्या आंदोलनानेच फक्त हे प्रश्न सुटतील असं नाही, तर ते प्रश्न सोडवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी जी राज्यव्यवस्था, इथली असणारी लोकशाहीचा वर्ग आहे, तर तो विधानसभा आणि लोकसभेच्या आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये सुद्धा आपण पोहोचणं, आपले प्रतिनिधी निवडून द्यावे लागतील. या समूहानं ज्या पद्धतीनं भीमसागर आपला 6 डिसेंबर असेल, त्याच पद्धतीने धम्मचक्र परिवर्तन दिन असेल, त्याच पद्धतीने अस्मितेचे विषय असेल, त्यावेळेस ज्या पद्धतीचा मोठ्या उत्साहानं तो येतो, तशाच पद्धतीचा उत्साह खऱ्या अर्थानं इथल्या राज्यव्यवस्थेमध्ये शिरकाव करण्यासाठी, इथली शासनकर्ती जमात होण्यासाठी आपल्याला निश्चितपणानं तो आपल्याला पुढे करावा लागेल. त्यामध्ये त्या रांगा आणि त्या भीमसागराचं रूपांतर इथल्या असणारी राज्यव्यवस्था ताब्यात घेण्याच्या कामामध्ये आपल्याला निश्चितपणानं पुढे करता येईल. त्याच पद्धतीनं आपण पाहिलं असेल की मराठा आरक्षणाच्या संदर्भात झालेलं आंदोलन असेल, यापूर्वी आपण पाहिलेलं की रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथे निष्पाप लोकांचे गेलेले बळी, त्यानंतर झालेलं कोम्बिंग ऑपरेशन असेल, भीमा कोरेगाव येथील झालेली दंगल आणि आता परभणीमध्ये या संविधानाचा अवमान झालेलं आंदोलन, अशा ह्या एकूणच परिस्थितीमध्ये जर आपण विचार करत असताना मग यामध्ये काही प्रशासनाचा आणि इथल्या असणाऱ्या पोलीस यंत्रणेचं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समान आहे का? समान पातळीवर या लोकांना न्याय देण्याचा विचार होतो का? आणि आताच नुकतीच निवडून आलेले लोकप्रतिनिधी किंवा या संविधानाचा खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचा उपयोग करून आरक्षित मतदारसंघामधून असतील, जनरल मतदारसंघामध्ये असतील, हे लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये हे विषय उचलतायत का? या दुर्बल घटकाच्या न्यायासाठी लढतायत का? हेही पाहणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाची आणखी गोष्ट अशी आहे, आपण संविधानाचा अमृत महोत्सवी त्याची 75 वर्ष अंमलबजावणी होत असताना, तो अमृत महोत्सवी आपण वर्ष साजरं करत असताना अशा पद्धतीची घटना घडणं ही खऱ्या अर्थानं एक समाज व्यवस्थेला आणि इथल्या असणाऱ्या लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या, संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या या राज्याला आणि देशाला ही जी व्यवस्था जी आहे ती मोडकळीस आणणारी ह्या घटना आहेत. त्यामुळं इथलं भारतीय संविधान, त्याचा सन्मान करणं आणि इथली समाज व्यवस्था अधिक सुधारणं, त्याचा विकास करणं हे एक मोठं काम आपल्या समोर आहे. म्हणून अशा पद्धतीच्या घटनांचा आपण तीव्र निषेध केला पाहिजे. अशा पद्धतीचं कोम्बिंग ऑपरेशन थांबवलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने जे निष्पाप आहेत, जे शिक्षित विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं अशा पद्धतीचा त्यांना अडचण होईल, त्यांच्या भवितव्याचा प्रश्न होईल, अशा पद्धतीचं प्रशासनाने करू नये, एवढीच या ठिकाणी नम्र विनंती आहे. जय भीम, जय भारत.